त्या महाराष्ट्राचं शिक्षण व्यवस्थेचं काय कार्यक्रमामध्ये काय कार्यक्रमाला गेली आहे हे आपण थोडं प्रमुख कार्यकर्ता सर्व आपल्याला याची जाणीव आहे. मग ती किंवा असो तो शिष्यवृत्तीचा प्रश्न असो किंवा महाविद्यालय स्तरावरचा एका रचवचा प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांवरून महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था किती रखडवायला गेली आहे, किती खालच्या स्तराला गेली आहे याला त्याची जाणीव आपल्याला आहे. परंतु त्या एकूण व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याची काय देखील आपल्या मनामध्ये आहे आणि ती वेळोवेळी अनेक चर्चासत्रांमध्ये आपण बोलून दाखवलेली आहे. कारण जी झालेली दिवाळ आहे त्या दिवाळीमुळे कित्येक श्रीमंत विद्यार्थ्यांचं शिक्षण ते पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊ शकत नाही हे आपण तिथं मांडलं. किंवा झालेल्या दिवाळीची फीजच आपण भरतो ती आपल्या पालकांनी घामातून काढलेली जी रक्कम असते ती कोणाच्या तिकोरांमध्ये जाते, कोणाच्या तिकोरांमध्ये जाते, तिकोरांमध्ये जाते. ते कडे व्यक्त होत आहे, पतंगामध्ये व्यक्त होत आहे, दिवाबत्तीमध्ये व्यक्त होत आहे, कोणाचा पैशातून होत आहे. तुमच्या आमच्याकडे मध्यमवर्गीयांच्या गरिबांच्या घरातून तो घामातून तुमच्या पालकांनी पैसा कमवला आहे त्याचा पैसा या लोकांच्या तिकोरात फुकट जातोय. याच्या विरुद्ध दाब विचारणार नाही आपण, याच्या विरुद्ध आपल्याला दाब विचारायला लागणार आहे. परीक्षा पद्धतीला घेऊन आपण मानलं की परीक्षा पद्धतीमध्ये गडबड आहे, निकालामध्ये गडबड आहे, परीक्षा निकालामुळे झालेल्या घोटाळ्यामुळे आमचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं, तुमच्या जर देण्याने सांगितलं. एका परीक्षा यंत्रणाच्या फक्त तो प्रिंटिंगला देऊ शकणार नाही म्हणून जर आमचं शैक्षणिक वर्ष वाया झालं असेल याचा दाब आपण विचारणार नाही. विद्यार्थी आत्महत्या त्या विषयी आपण ऐकतो, त्यातलं एक प्रमुख कारण पुढे आलंय की प्राध्यापकांच्या कारणामुळे विद्यार्थी आत्महत्या झालेला एक गंभीर घटना समोर आला. संशोधनाचा मॅनेजमेंटच्या त्रासातून विद्यार्थी आत्महत्या करावी लागली हे समोर आलं. जर संशोधकांच्या मॅनेजमेंटच्या प्राध्यापकांच्या त्रासातून आपल्याला एखादा सहकार्याला किंवा एखादा सहकार्याला जर जीव गमावा करावा असेल तर एखादा आपण विचारलं नाही, त्याच्या दाब विचारायचा असेल तर विद्यार्थी महाराष्ट्र प्रांत महाराष्ट्राच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या सगळ्यांचा महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला दाब विचारण्यासाठी येणाऱ्या सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये प्रदेशस्तरावर विधानसभेवर मोर्चा ठरवला. आपण महाराष्ट्र